मावशीला सपोर्ट करा. मी आणि माझी मैत्रीण चाललोय सोलापूरला ताईकडे. खूप खेळतो, मजा करतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर गाईज, सकाळी उठून मी मस्तपैकी फ्रेश झाले. त्यानंतर मम्मीने बनवलेलं सुकी मच्छी आणि रागीची भाकरी, तर ते मस्त ताव मारले. त्यानंतर बघा मी काम करतेय, करडईचं तेल काढत आहे. तेल काढून झाल्यानंतर मला जायचंय ताईकडे, कारण तिच्या नवीन घराचं काम चालू आहे आणि ती मला बोलवतेय. काहीतरी काम असेल ना. तर एकुलती एक माझी बहीण आहे, बोलवली म्हटल्यानंतर जावं तर लागणारच आहे. पण त्याआधी तेल काढण्याचं काम आटपून घेते. बघा गाईज, घरगुती मशीनवर कढईचं तेल कसं निघतं. इथं करडई टाकते, इथं तेल निघतं आणि उर्वरित नको असलेल्या गोष्टी या टोपलीत पडतं. पण गाईज, हे खूप उपयोगी आहे बरं का. जनावरांना घालतात खाण्यासाठी आणि जनावरं खूप दूध देतात. तर गाईज, भर उन्हात मी आणि माझी मैत्रीण चाललोय सोलापूरला ताईकडे. आणि जाता जाता तेवढ्यात मला ना महाराजांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती दिसली. तर तुम्ही सुद्धा बघा. सोलापूरला जाताना मध्येच एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाले. एकांचं खूप लागलं वाटतं, असे उचलून नेले. काही सोलापूरमध्ये सुद्धा फणस विक्रीसाठी आलेले आहेत. उद्या घेते का? नको, आता मी पिल्लू माहीसाठी अर्धा किलो घेते. तर गाईस, फायनली आले पिल्लूच्या घरी. पिल्लू बघा कलिंगड खातीये. पिल्लू, फणस खा ना, फणस खा. का चांगला नाही आहे? आणि तुला आवडले की नाही फणस? हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आज माझी मावशी आली, मला खूप खावाली. माझी मावशी खूप आवडती. माझ्या मावशीला सपोर्ट करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. सपू सपू काय सपू सपू करा गाईस, सपू सपू करा. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. संध्याकाळचे वाजले 6 आणि मी आणि पिल्लू बसलोय बघा खुशीचं वाट बघत. कारण खुशी गेली ट्युशनला आणि मावशीची लाडकी माझी लाडकी आहे गाईज. अजून एक लाडकी येते, तर तिचंच वाट बघत बसलोय. तर गाईस, फायनली खुशी आली. परंतु खुशीला कोण घेऊन येत आहे? कदाचित त्यांचे शिक्षक असतील. हाय खुशी. हॅलो गाईज, दीदी आली ट्युशन वरून. हाय गाईज, मी आहे खुशी आणि मी आले आहे ट्युशन वरनं. तर मी असंच घालून गेले होते स्कूल ड्रेस आणि आली आहे मावशी आणि मी खूप सरप्राईज झाले. तर उद्या मावशी इथंच राहणार आहे आणि आज पण इथंच राहणार आहे. तर मी खूप खुश आहे गाईज. समजलं गाईज? मला एक दीदी आहे खुशी. मी आणि दीदी खूप खेळतो, मजा करतो. त्याच्यासोबत तर गाईज, माईला खायचंय पिझ्झा आणि बघा कशी रडतीये. चप्पल मध्ये पडून रोळून रडतीये. तर गाईज, आता मी पिल्लूसाठी बनवणार आहे पिझ्झा. तर व्हिडिओला इथेच करूया, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत